सूर्यकांता पाटलांनंतर भाजपचा आणखीन एक नेता पवार गटाच्या वाटेवर आहे। उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव आज पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमधल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। सूर्यकांता पाटलांच्या प्रवेशानंतर आता भाजपचा आणखीन एक नेता पवार गटाच्या वाटेवर आहे। उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव आज पवार गटामध्ये प्रवेश करतील। पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। भाजपसाठी आणखीन एक धक्का म्हणावा लागेल। सूर्यकांता पाटील यांच्यानंतर आता उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे सुद्धा आज पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज हा पक्षप्रवेश होणार आहे। अक्षय मनगणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, किती वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे? ऋषाली, खरं तर सुधाकर भालेराव हे उदगीर या मतदारसंघाचे भाजपकडून माजी आमदार राहिलेले आहेत। भाजपचे ते लातूर जिल्ह्यातील नेते आहेत आणि अशातच त्यांच्या उदगीर या मतदारसंघातून आता संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि ते मंत्री आहेत सध्या राज्याचे क्रीडा खात्याचे। त्यामुळे सुधाकर भालेराव यांच्यासाठी पक्षप्रवेश करणं अत्यंत महत्त्वाचं होतं। त्याचमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये सुधाकर भालेराव यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि हा पक्षप्रवेश या पक्षप्रवेशाला स्वतः शरद पवार आणि प्रांताचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे। सकाळी 11 ते 12च्या दरम्यान हा सगळा पक्षप्रवेश जो आहे तो वायबी चव्हाण सेंटर येथे पार पडला जाणार आहे। खरं तर सुधाकर भालेराव हे उदगीर तालुक्यातील भाजपचं नेतृत्व करणारा एक चेहरा म्हणून ओळखला जात होता। आता भाजपकडनं एक जे नेते आहेत ते गळतीला सुरुवात झाली आहे का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशानिमित्त होताना पाहायला मिळतो। ठीक, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।